न्यू शाहूपुरीतील अनंत प्रेस्टिज अपार्टमेंटमध्ये डॉक्टर अनिता अरुण परितेकर यांच्या राहत्या घरात 11 ऑगस्ट रोजी दिवसाढवळ्या धाडसी घरफोडी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी समोरील कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी सोन्या हिऱ्याचे दागिने, मोबाईल फोन, रोकड असा तब्बल 42,34,795 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गुन्ह्याचा समांतर तपास करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्वतंत्र पथके तयार करून गुन्ह्याच्या ठिकाणी भेट दिली. गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने निरंतर पाठपुरावा करून प्राप्त केलेले सीसीटीव्ही फुटेजद्वारे चोरट्यांची माहिती घेत असताना पथकातील पोलीस अंमलदार महेश खोत, लखनसिंह पाटील, शुभम संकपाळ, सागर माने यांना सदरचा गुन्हा हा कर्नाटक राज्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार व्यंकटेश रमेश याने त्याचे साथीदारांसह केला असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पथकाने कर्नाटकातील बेंगळुरू येथे जाऊन 8 दिवस सापळा लावून 2 आरोपींना ताब्यात घेतलं. व्यंकटेश रमेश वय 23, मूळ राहणार फर्स्ट क्रॉस सरकारी शाळेसमोर व्यंकटेश नगर, चलकेरे, तालुका चलकेरे, जिल्हा चित्रदुर्ग, राज्य कर्नाटक. सध्या राहणार वाल्मिकी नगर, गंगोदनहल्ली, बेंगलोर, राज्य कर्नाटक. आणि गिरीश व्यंकटेश वय 21, मूळ राहणार बोमवारा, तालुका देवनहल्ली, जिल्हा बेंगलोर ग्रामीण, राज्य कर्नाटक. सध्या राहणार राजगौरी बिल्डिंग, वाल्मिकी नगर, दुसरा क्रॉस, बेंगलोर, राज्य कर्नाटक यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे कौशल्याने तपास केला असता यातील आरोपी व्यंकटेश रमेश याचे घर झडतीमध्ये 90.76 ग्राम वजनाचे वेगवेगळ्या वर्णनाचे सोन्याचे आणि डायमंडचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे तसेच एक 4-चाकी आणि एक दुचाकी वाहन ताब्यात घेण्यात आले. यातील 4-चाकी आणि दुचाकी वाहने ही आरोपींनी चोरीतील दागिने विक्री करून घेतला असल्याचं निष्पन्न झालं. पुढील तपासात आरोपी व्यंकटेश रमेश याचा भाऊ रणजित रमेश 21 वय हा ही चोरीच्या दागिन्यांची विक्री आणि गहाण व्यवहारात सहभागी असल्याचं उघडकीस झालं. त्यालाही अटक करून आणखी 160 ग्राम दागिने जप्त करण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी एकूण 250.76 ग्राम सोन्या हिऱ्याचे दागिने, 4-चाकी आणि दुचाकी वाहने, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि हत्यारे असं 36,70,120 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर बी धीरज कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, शेष मोरे, पोलीस अंमलदार महेश खोत, लखनसिंह पाटील, शुभम संकपाळ अन्य पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.